गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि ही संडे मॉर्निंग आहे. संडे असल्यामुळे थोडं आरामात उठले होते आज मी. आणि आजचा स्पेशल व्लॉग आहे शॉपिंगचा. सगळं आवरून पटापट नाश्ता करून बाहेर पडायचं होतं, त्यामुळे नाश्त्याला आज साधे सोपे पोहे केले होते. पण साधे सोपे पोहे खूप यम्मी झाले होते. आणि असा मस्त असा नाश्ता करून आम्ही रेडी झालो निघण्यासाठी. हॅलो, आज संडे आहे आणि आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये आज स्वागत करते. आज खूप दिवसानंतर शॉपिंगला जाण्याचा प्लॅन केला आहे आणि आम्ही चाललो आहे आता शॉपिंगला. रेडी झालो आहे. बघू आता काय काय घेतो आहे, कारण मला तर डेली वेअरसाठीच घ्यायचं आहे आणि ऋतुजाला पण थोडी शॉपिंग करायची आहे. आम्ही दोघी खूप छान पद्धतीने रेडी झालोय आणि मी तुमच्याबरोबर लुक पुढे शेअर करते. आता बघूयात कुठे कुठे जातोय. मी तुम्हाला जिथे जिथे जाईन तिथलं शूट करून दाखवेनच. हां, शॉपिंग काय करेन हे मी नंतर दाखवेन, पण कुठे कुठे जातोय हे तरी नक्की आज दाखवेन. खूप दिवसानंतर शॉपिंगचा प्लॅन झालाय, सो एक्साइटमेंट आहे. बघू पण चांगल्या काही गोष्टी मिळत आहेत का, कारण असं होतं की ज्यावेळी आपण शॉपिंगला होतो तेव्हा आपल्याला काही आवडत नाही. सो होप सो की आज मला आवडतील गोष्टी आणि मी घेईन. स्टे ट्यून. फायनली घरातली सगळी कामं आवरून आम्ही बाहेर पडलो आणि बघतोय तर का लालबागमध्ये अशी गर्दी होती. मस्त मस्त याच्यासाठी म्हणते कारण पालखी निघाली होती आणि इतकं छान वाटत होतं. त्यांचा तो एक साथ जो आवाज येत होता, पण ट्रॅफिकमुळे खूप जास्त आवाज होता त्यामुळे मी पूर्ण तिथला आवाज शूट नाही केला, पण पुढे मी थोडा त्यांचा व्हॉइस पण शूट केला आहे. तो मी दाखवते तुम्हाला. खूप 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 लोक होते ह्या पालखीमध्ये आणि प्रत्येकाचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठुराया हसताना दिसत होता, कारण इतकी माणसं उत्साही होती ह्या पालखीमध्ये. ह्यालाच कदाचित भक्ती म्हणत असतील. खूप 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 छान वाटलं मला हे बघून. त्यामुळे मी यांना गाडी थोडी स्लो ठेवायला सांगितली आणि जेवढं जमलं तेवढं शूट केलं. पुढे थोडंसं उतरून आम्ही तिथे दर्शनही घेतलं. पण पालखीसाठी निघालेल्या ह्या लोकांचा उत्साह आणि देवाबद्दलचं प्रेम हे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. खूप खूप उत्साहात ही लोक निघत होती आणि ही एवढी मोठी एकत्र गर्दी बघून खूप छान वाटत होतं. म्हणजे ते मला व्यक्त करता येत नाहीये, इतकं ते छान वाटत होतं. त्यामुळे मी पूर्ण शूट केलं. कुठेही मी असं पळवलं नाही किंवा कट केलं नाहीये. आणि पुढे मी आवाज पण याच्यासाठी तुम्हाला शूट करून दाखवलाय, म्हणजे ऐकवलाय, कारण ती एनर्जी तुम्ही पण फील कराल त्या आवाजामुळे. कशी वाटली यांची एनर्जी आणि सगळं खूप छान वाटलं. त्यामुळे मी तुम्हाला पण ऐकवलं. त्यानंतर पोचलो आम्ही दादरमध्ये. सगळ्यात आधी गेलो चितळेमध्ये, कारण घरात आम्ही बऱ्याच गोष्टी चितळेच्याच यूज करतो. जसं की मी आधी पण तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलंय, बासुंदी वगैरे, आणि तूप पण चितळेचंच वापरतो. त्यामुळे जे जे काही सामान घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं सगळ्यात आधी, कारण परत निघताना इकडे यायला थकलो असतो आणि विसरलो पण असतो. म्हणून जी घरासाठी शॉपिंग करायची होती ती आधी केली. खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात इतकी छान झाली होती
त्यामुळे पुढे तर दिवस छानच जाणार होता. इथून निघालो आम्ही आणि त्यानंतर मठात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो ज्या कामासाठी आलो होतो त्याच्यासाठी, म्हणजे शॉपिंग करायला. हा आहे कोहिनूर दादरमध्ये. इथे आलो आम्ही आणि जिथे जाईल तिथे सगळ्यात आधी आम्हाला पेटपूजाच करायची असते. त्यामुळे इथे पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा खाण्यासाठी काय आहे, कारण समोर दिसल्यानंतर ते क्रेविंग कंट्रोल होत नाही ना. त्यामुळे इथे आम्ही ऑर्डर केला होता मैसूर डोसा. त्याची वाट बघत होतो. संडे असल्यामुळे गर्दी होती आणि मग आला डोसा. असा मस्त ग्रीनरी सोबत डोस्याचा आनंद घेतला. टेस्ट खरंच चांगली होती आणि व्ह्यू पण चांगला होता. ते खाऊन झाल्यानंतर मी इथे कॉफीचा वेट करत होते, कारण कॉफी पाहिजे होती आता मला. कॉफी पिऊन मस्तपैकी कॉफीचा आनंद घेऊन आम्ही डायरेक्टली शॉपिंगला सुरुवात केली. आधी तर बराच वेळ मला बघण्यासाठीच जातो, तेवढ्या वेळापर्यंत हे बोर झाले होते माझे मिस्टर, आणि मग त्यांची रिॲक्शन बघून मला हसायला येत होतं. पण आज त्यांनी प्रॉमिस केलं होतं की शॉपिंगला नेणार आहेत, त्यामुळे ते काही कंप्लेंट करत नव्हते. मध्ये मध्ये आमचा टाइमपासही चालू होता, माझा आणि ऋतुजाचा. फायनली इथे मला फक्त जीन्स आणि हे ट्राउझर घेतली मी, कारण मला टॉप तेवढे आवडले नाहीत. आणि बराच वेळ शॉपिंग केली आणि नंतर आम्ही पुन्हा एकदा पेटपूजा करायला गेलो, कारण ज्यांच्याबरोबर मी शॉपिंगला आली होती त्यांना शॉपिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे जिथे आजूबाजूला काही काही त्यांचे आवडते ऑप्शन्स दिसतील ते तिथे आधी जात होते. फक्त माझी इथे जीन्स, मी आणि ऋतुजाला पण मी सेमच घेतल्या होत्या जीन्स आणि बॉटम्स. ते मी दाखवेनच जेव्हा शॉपिंगचा व्लॉग करेन तेव्हा. बाहेर आल्यानंतर मी टॉप घेतले होते मला ऋतुजासाठी. स्ट्रीट शॉपिंग पण केली होती, पण ते मी शूट नाही केलं, कारण तुम्हाला माहितीच आहे दादरमध्ये किती गर्दी असते ते. आणि सगळी दिवसभराची शॉपिंग संपवून आम्ही निघालो घरी. आणि हे आहे आपलं लालबाग. इथे आपले बाप्पा बसतात लालबागचे. आपल्या एरियात आल्यानंतर खूप छान वाटतं, त्यामुळे मी इथूनच ब्लॉग पुन्हा कंटिन्यू केला. दिवसभर एवढी शॉपिंग करून थकलो होतो, त्यामुळे मग आता फायनली घरी चाललो. आणि हे आहे मसाला मार्केट, जिथे मसाले मिळतात. इथे जो स्मेल येतो तो सातारा, सांगली, कोल्हापूर इकडच्या लोकांचा खूप ओळखीचा असेल. इथे आल्यानंतर जो मसाल्याचा स्मेल येतो तो मला फार आवडतो. आणि आता भेटूयात घरी पोहोचल्यावर. ही आहे आपली शॉपिंग बॅग. खूप सारी शॉपिंग केली होती, पण ती मी आज ओपन नव्हती करणार, कारण मला घरी येऊन जेवण पण बनवायचं होतं. हॅलो, आत्ता घरी येऊन पोहोचलोय आणि वाजलेत 6:45. शॉपिंग एवढी केली आहे, काय काय आणि किती शॉपिंग केली आहे मी. रात्री छान असा डिनर बनवला, मस्त डिनर केला आणि लवकर झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं आणि ऑलरेडी दिवसभराच्या शॉपिंगमुळे खूप 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 थकले होते मी. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.